नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि सर्वात आधी मला तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच. आज आपल्या चॅनलला तुम्हा सर्वांच्या कृपेने नवरात्रीच्या ह्या शुभमुहूर्तावर 6,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आणि मनापासून धन्यवाद. किती लढत झगडत आणि किती गोष्टींवर मात करत आपण इथवर पोचलेलो आहोत हे आपणालाच माहिती आहे. आपल्यालाच माहिती आहे या सगळ्या गोष्टी, की काय आपल्या चॅनलवर काय ना काय होत असतं आणि आपण कसं काय आपण सगळे एकत्र मिळून फाईट देतो. तर हे सगळं तुम्ही आहात म्हणूनच शक्य आहे, तुमच्यामुळेच शक्य आहे. आणि हे खरंच ह्या पूर्ण गोष्टीचं क्रेडिट मी तुम्हालाच देते. फक्त इतकंच सांगेन, आय लव्ह यू ऑल फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट आणि थँक्यू सो मच. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट असणार आहे बऱ्याच दिवसांनी नन अदर दॅन हौसी मावसीवर. अगं बाई, काय ती ट्रॅडिशनल सोपची ॲड. ट्रॅडिशनल सोप लावून कशी काय काय कुठे चमकायला लागली. बाई ग, मोठी हिरोईनच की ग तू. काय दाखवते, काय म्हणजे ॲड करायचं ठीक आहे कर, त्याला पण नाही म्हणत. तुला जे करायचं ते कर. एक तर वरती आहे ना ते फक्त लिहिते प्रमोशनल. तर प्रमोशनल म्हणजे काय, फक्त फुकटचं प्रमोशन आहे का? हां, पेड कोण लिहिणार का? प्रमोशनच्या बदल्यामध्ये असं डील झालं आहे की त्याच्या बदल्यात साबण मिळणार आहेत तुला. त्या साबणासाठी प्रमोशन करतेस आणि ते करतेस जर पेड नाही आहे तर एवढं डीपमध्ये जाऊन करण्याची काय गरज आहे बरं? कशाला ते अंग प्रदर्शन, कशाला ना लोकांच्या डोक्याला चालना देतेस की कसं मी आंघोळ करते, कसं माझं असे पाय बघा, माझे हात बघा, कसा मी साबण लावते, कसं मी चोळते साबण अंगाला. काय दाखवायचा काय प्रयत्न आहे? तू फक्त तोंडाला पण लावून दाखवू शकते ना. तोंडाला पण दाखवू शकते की बाबा बघा माझ्या तोंडाला कशी चमक आली. एवढंच होतं तर मग पूर्ण अंगभरच चोळून दाखवायचं होतं ना. तेवढं तरी कशाला थांबलीस? आणि कुठे चमकते बघायला मिळालं असतं आम्हाला. काय तर दाखवते आणि काय म्हटलं तर म्हणेल की करावं लागतं, असं असतं, ब्रँडची डिमांड आहे. ब्रँड काही डिमांड करेल, तुझ्या हातात आहे ना काय करायचं काय नाही करायचं. आणि मग नंतर बोंब करायची स्वतःच दाखवून की माझा फोटो असं झालं, माझ्या फोटोचाच मिसयूज झाला, माझं असंच झालं, माझं तसंच झालं. हां, आय एक्सेप्ट. मी म्हणते हे पण बरोबर आहे की बाबा फोटो काय आपण कोणाला मिसयूज करायला टाकत नाही, बरोबर. पण ते साधे सुधे फोटो असतील चेहऱ्याचे वगैरे तर गोष्ट वेगळी आहे. त्याचा मिसयूज झाला जसा तुम्ही करताय माझ्या फोटोचा. अगं तुला नाही म्हणत आहे मी, तुम्ही म्हटलं म्हणजे बाकीचे पण लोक कोण करताय ते करताय. असं म्हणजे जे लोक करतायत मिसयूज ते असं चेहरा वगैरेचा मिसयूज केला तर आपण समजू शकतो. पण जी गोष्ट आपण पर्पजली आपल्याला कुठेतरी माहिती आहे ह्या गोष्टीचा विपर्यास होऊ शकतो, ही गोष्ट मिसयूज केली जाऊ शकते, तीच मुद्दामून दाखवायची. आता आंघोळ बिंगोळ करताना असं दाखवायचं आणि असं मुद्दामून असं लपून काही गोष्टी अशा करायच्या की असं आडून म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला चालना दिल्यासारखंच आहे ना. मग जर ते जे तुम्हीच दाखवलं आहे ते आणि कोणीतरी दुसरीकडे जाऊन दाखवलं तर मग त्याच्यावर रडण्यात काहीच पॉईंट उरत नाही का? किती धडधडीत खोटं बोलायचं, किती खोटारडी म्हणजे ना खोटारडीपणाची सीमा पार केली आहेस तू अक्षरशः. काय ते दाखवते एखाद गोरा आणि एखाद काळा, फिल्टर यूज केला आहे इतकं तर कोणतं पण चौथीतलं मूल पण सांगेल, समजलं का? हे सगळे चाळे ना मी दुसरीला करत होती, दुसरीला. आत्ता दाखवते असा हात करेन, हे बघा एकाचा ब्राईटनेस वाढवायचा आणि व्यवस्थित त्याला फिल्टर वगैरे लावायचं कुठचं तरी छानसं, त्याला सेव्ह करायचं आणि मग दुसरा आपला ओरिजिनल हात दाखवायचा आणि मग एक ओरिजिनल आणि एक फिल्टरवाला असं करून 2 फोटो बाजूबाजूला दाखवायचा आणि म्हणायचं हे बघा माझी चमक. ती चमक किती येईल नाही येईल त्याच्यावर तर आमचा विश्वासच नाही आहे. असं तर शक्यच नाही रातोरात. तुझी जी ग्रू आहे ना महाग्रू, तिच्यावरच आता मी लास्ट टाईम व्हिडिओ बनवला आहे. आता तू तिला मानत नाही ती गोष्ट वेगळी आहे, कारण का तुला पण कळून चुकलं आहे
ती काय आपल्यावरच फिरेल. तिला स्वतःलाच काय कळत नाही ती काय बोलते काय करते. स्वतःच्याच व्हिडिओला कॉन्ट्राडिक्ट करणारे व्हिडिओ बनवत सुटली आहे. तर आता तू तिथून काढता पाय घेतलंयस, पण एकेकाळी तू म्हणत होती ना की मला खूप आवडतात, मी तिला फॉलो करते वगैरे वगैरे वगैरे. तर तीच म्हणून गेली आहे. असं काही रातोरात होत नाही. असं जे दाखवतात ना हे फेक इन्फ्लुएन्सर्स आहेत. म्हणजे तू ना सगळ्यात मोठी फेकाडी आहेस. त्याच्यात जर पहिला नंबर कोणाचा लागत असेल ना फेकाफेकी करण्यात, तर तो तुझा आहे. 1 नंबरची. काय पण लोकांना येडा बनवते, त्याच्यावरून आहे ना तुझीच पोलखोल झाली आहे. काय माहिती आहे का की तू किती सहज फिल्टर यूज करते. आणि एका ह्याच्यामध्ये तर तू बोलून पण गेली आहेस, त्याच्यावर येते मी नंतर. स्वतःच बोलली आहे की विदाऊट फिल्टर पण असा छान मेकअप झाला. गं बाई काय करायचं ते कर, पण जरा हद्दीत राहून कर. ज्या गोष्टी फक्त डॅमेजर पुरत्या मर्यादित असायला हव्यात त्या तू दुनियाला दाखवत सुटली आहेस. तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी पब्लिक करते की व आत्ता म्हणे गॉसिप गर्ल कशी आडून आडून बोलते, मला काय समजत नाही का कशी बोलते एकदम. तुझे डबल मिनिंग जोक्स मला कळत नाहीत का. अगं तुला कळावेत म्हणून तर बोलते, पण फक्त तुला कळतच आहे, वळत तर काहीच नाही आहे. आधी ट्रॅडिशनल नाही त्याला ट्रेडिशनल म्हणतात ते बोलायला शिक आणि नंतर अंगप्रदर्शन कर. ओके. बघा किती छान ग्लो आलं आहे, किती छान. असं वाटतंय थोबाडाला सिमेंटच फासलं आहे. म्हणजे काय लायटिंग आहे काय भयानक. म्हणजे खरं जेव्हा मी तो मेकअप बघितला होता ना तेव्हा तो बऱ्यापैकी व्यवस्थित वाटत होता, पण फोटोग्राफरने काय गजब काम केलं आहे. हिचा थोबडाच तेवढा असा राखाडी रंगाचा. असं वाटते हिच्या तोंडावर कोणतरी राखच फासली आहे आणि शरीर काहीतरी वेगळ्याच कलरचं आहे. असं शरीरावर राखाडी तोंड बसवलं आहे मुंडकं. असे सगळे फोटो आले आहेत. फक्त तोंडच त्याने गोरं केलं आहे, तोंडावरच फोकस केलं आहे, बाकी बॉडी विसरलेला दिसतोय. अरे नाही सॉरी, ते तर लाईटचं नाही आहे ना, ते तर ट्रॅडिशनल सोपचा ग्लो असेल. राखाडी पांढरा फटक पडला. ट्रॅडिशनल सोप इतका वापरला की पूर्ण साल्टच निघालेले दिसत आहेत. आणि ती रेसिपी कुठली ती दाखवली भडंगची, ती भडंगची रेसिपी तर काय बाबा काय एकदम अजुबा रेसिपी दाखवली. आम्हाला तर माहितीच नाही कसं करतात हे ना. म्हणजे म्हणतात ना आपल्या भक्तांवरून ना हे सगळ्या बाकीच्या लोकांची परीक्षा करतात. अगं बाई असं करू नये. तुझ्या भक्तांसारखे भक्त तेच, अशा मंद भक्त तुला कुठेच शोधून सापडणार नाहीत. ते मंदच आहेत, काही दाखवलं तरी पागलसारखे बघत बसतात. त्यांचं जाऊ दे, पण हे काहीतरी असे ना तर बोलशील की ही सगळं चौथी मी करायची, पण मी तर सगळं चौथीमध्ये करायची ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे, आता काय करू शकते मी, खोटं तर नाही बोलू शकत. हे भडंग बिडंग आहे ना हे प्रकार आम्ही खरंच चौथीमध्येच करायचो, पण आता ही अजून पण त्यातच अडकली आहे, अजून तेच करते आहे. तर आता काय बोलायचं राव. आणि हिचे भक्त पण ते अगदी चवीने बघतायत. म्हणजे तुम्ही खरंच एवढे मठ्ठ आहात का हो की तुम्हाला खरंच ही रेसिपी नाही माहिती कशी बनवायची. आणि हजारोने पडल्यात ह्या रेसिपी. म्हणजे ही सेम रेसिपी ना यूट्यूबवर हजारोने लोकांनी दाखवली आहे, जे रेसिपी चॅनल आहेत त्यांनी. आणि ही काय आणि वेगळं दाखवते. आणि त्यात तो डॅमेजर तो तर एक आणि वेगळंच त्याचं आहे काहीतरी चाललं. वो तो अलग ही बजर आहे. त्याला कशात पण आपला इंटेलिजन्स घुसवायचा असतो. काय तर म्हणे कोरोनाचं ना आम्ही आधीच लहान असतानाच आम्हाला माहिती होता, आम्ही असं खेळायचं ना शिवामृत असू दे. डॅमेजर मी समजू शकते. कधी कधी हुशारी दाखवण्याच्या नादात आहे ना, नसलेली हुशारी स्पेशली होतं, असं होतं, नो प्रॉब्लेम. पण काय पण बकवास नाही करायची. हे तर म्हणे कोविडचे गेम आम्ही आधीच खेळायचो. तू रे तुझ्यासारखा तूच पानसट जोक आहे ना, त्या पानसट जोकवर तुझ्या पानसट बायकोला पण हसायला येत नाही. लोक काय हसणार. हां पण तुझ्या ज्या आहेत ना साल्या खूप फिदा आहेत तुझ्यावरती. जिज्जू एक नंबर जोक मारतात. हा हा खूपच हसायला आलं. जिज्जूंचा ह्युमर एक नंबर. जिज्जू फारच कॉमेडी बुवा. घेऊन जा जिजूंना घरी, हसत बसा दिवसभर. आणि प्रत्येक वेळेला ही बाई असं करून पूर्ण दिंडोरा पिटते.
माझ्या घरी कोणी नाही आहे, मी अकेली हूँ. डॅमेजर गेले गावाला, चेनच चेन पडते आम्हाला. मला खूप मज्जा आली, मला खूप बरं वाटलं, मला खूप मस्त वाटतं. आता ते नाही आहेत, 1 आठवडा नाही आहे, 10 दिवस नाही आहे. सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगते आणि तेव्हाच आपले सोन्याचे दागिने घेऊन बसते. मी तर आहे ना माझ्याकडे नेहमी ठेवत नाही. मी आत्ताच घेऊन आली आहे. डॅमेजर गेलेत बाहेर आणि मी दागिने आता तुम्हाला दाखवते. नाहीतर एरवी ते लॉकरमध्ये असतात, आता घरी आहे म्हणून तुम्हाला दाखवून घेते. एकदा ना फटका पडणार ना, हो नाही असं, पण एवढं सांभाळून राहा. कुठल्या बाबतीत आपण काही सांगू शकत नाही, तर अशा गोष्टींची काळजी घ्यावी. कधी काय बोलावं, कुठली गोष्ट सांगावी, कधी सांगावी याचं भान नाही. तर ते फटका पडल्याशिवाय कळणार नाही. दाखव आणि अजून सांग ओरडून. अजून किती दिवस नाही येणार ते सांग. एकतर ही बाई खोटं तरी बोलते की जर 2 दिवसासाठी गेले असतील तर आठवडाभरासाठी सांगते. नाहीतर मग ही आठवडाभर लेट व्हिडिओज टाकते. नाहीतर ती एवढी महामूर्ख आहे, एवढी मठ्ठ आहे की खरंच सांगते. तिला सुधारणा होणार नाही जोपर्यंत ठेच लागणार नाही. अगं बाई, आणि जेव्हा ना कुठलं आपण सांगतो किंवा कुठलं शॉप कुठलं काही सजेस्ट करतो तर त्याचं आधी नाव काय आहे व्यवस्थित ते जरा बघून घ्यायचं. नंतर स्वतः आधी त्याची प्रॅक्टिस करायची आणि नंतर लोकांना सांगायचं. काय तर म्हणे एथेंटिसिटी, ते एथेंटिसिटी नाही आहे, ते एथेन्सिटी आहे. काय बोलतात ते, मंद तर असे मंद आहेत ना, महामंद, की एकदा ताईंनी सांगितलं एथेंटिसिटी तर एथेंटिसिटीच शोधत बसतील. असं नाही की बाबा दुसरं काहीतरी दिसतंय म्हणजे ऑटो करेक्ट होऊन गुगल दाखवतं ना करेक्ट स्टोअरचं नाव किंवा करेक्ट शब्द तो काही म्हणा, तर नाही, त्याला रिजेक्ट करतील. आणि तेच म्हणजे जे ताईंनी बोलल्यात ना, ताईंच्या प्रोनाऊन्सिएशनवर, ताईंच्या शब्दसंपत्तीवर, ताईंच्या बोलण्यावर इतका विश्वास आहे. काय बाबा, म्हणजे नेक्स्ट लेवल मंद भक्तीची म्हणजे परिसीमा गाठली आहे यांनी. हिला कमेंट पण होत्या की ताई ते एथेंटिसिटीच आहे ना गं, तुझ्या म्हणण्याप्रमाणे एथेंटिसिटी मी खूप शोधलं पण मला एथेंटिसिटी कुठे मिळतच नाही आहे. अरे मिळणार पण नाही, शोधत बस. ताई अनाडी छाप आणि मंद भक्त त्याच्याहून अनाडी छाप. आणि आजकाल तर काहीच नाही आहे. लोक मला म्हणतात की तू का नाही करत हिच्यावर. काय करू मी सांगा ना. हिला काय कळतच नाही आहे ही काय करते. ते टिप्सचं चॅनल ओपन केलं आहे पण ते टिप्सवर काय टिप्स येतच नाही आहेत. ते टिप्सचे टिप्स ही इकडेच शेअर करते. आणि काय तर इकडे पण नुसतं प्रमोशन शिवाय दुसरं काहीच नाही. तर काय बोलायचं, पैशाला हापापलेली बाई आहे माहिती आहे. आता काय वेगळं त्याच्यात आणि सांगायचं. आणि मागे काय सांगत होती की नाही ते ज्वेलर बरोबर असं काही नाही आहे, माझं काय हे नाही आहे, त्यांनी माझा फोटो लावला, त्यांनी स्वतःहून सगळ्या गोष्टी केल्या, मी फक्त त्यांच्याकडे पैसे गुंतवले आहेत, बाकी असं काही माझं काही कोलॅबरेशन नाही आहे वगैरे वगैरे वगैरे. पण आता तर बरी ग, सगळं त्यांचं ॲडव्हर्टाईजमेंटचा इतकी काय तू मान नाही आहे की फुकटचं आपलं ॲडव्हर्टाईज करत असशील. पैसा नाही तर वस्तू यापैकी काय ना काहीतरी तरी घेतच असशील. आता वस्तू म्हणजे सोनाराच्या दुकानात काय मिळते तुम्हाला तर माहितीच असेल मंडळी. मग लोक बोलायला लागल्यावर काहीतरी म्हणजे आपण कसे जेन्युइन आहोत, आपण कसं सगळं जेन्युइनली सांगतो लोकांना ते दाखवण्यापायी हिने तर ब्रँडशीच गद्दारी केली. नेमकं हिला म्हणायचं काय आहे तर म्हणे की एवढं काय त्याचा उपयोग होत नाही क्लीनरचा, म्हणून मग मी आता ना देऊन टाकला माझ्या नातेवाईकांना आणि मला तर काय एवढं गरज नाही पडत. बघा तुम्ही घ्यायचं तर घ्या, असं चांगलं आहे, नाहीतर मग नुसतं बघून विषय सोडून द्या. अगं बाई, ह्याला काय म्हणायचं म्हणजे मला तर तिकडून पैसे पाहिजे होते म्हणून मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ तर बनवला. पण मला इकडे आता लोक नावं ठेवतात, मग ह्यांना पण खुश करायचं आहे म्हणून मी व्हिडिओ बनवला, त्याचं प्रमोशन वगैरे केलं, थोडे दिवस गप्प बसली आणि मग जेव्हा मला त्या प्रमोशनचे पैसे मिळाले त्याच्यानंतर मी त्यांची बँड वाजवली. मी आपल्या लोकांना खुश केलं. आता मला पैसे आलेले आहेत, आता तुम्ही ते नाही घेतलं तरी चालेल,
नुसतं तो व्हिडिओ बघून सोडून द्या. मला फक्त जे करायचं होतं ते मी केलं, फक्त मला प्रमोशन करायचं होतं ते मी केलं, पण काय एवढं काय कामाचं वगैरे नाही आहे ते. तर बघा तुम्हाला काय करायचं ते, म्हणजे सबस्क्रायबरच्या नजरेत पण चांगलं राहायचं, पण ब्रँड बरोबर गद्दारी करायची. म्हणजे कसली गद्दार बाई आहे ही, ज्याच्याशी खाते त्याच्याशीच गद्दारी करते. कितीशी डिस्गस्टिंग. आणि आता तर मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, आता ते काय मेकअप लुक आणि काय ते शेअर करते, राखाडी लुक. म्हणजे कुठला पण असा कलर असू दे ना, नवरात्रीचा कुठलाही कलर असू दे, पण हिच्या चेहऱ्याचा कलर एकच, राखाडी असं झालेलं आहे. म्हणजे राखाडी कलर कॉमन आहे त्या फोटोशूटमध्ये. हिच्या भाषेत करडा. करडा आणि राखाडी काय ते आता वाद घाला. ते आता मागे काय ते लफडं केलं होतं स्कूलवरच ढकलून दिलं. रेड्यामध्ये आणि गाढवामध्ये बाईला फरक कळत नाही. काय तर म्हणे टीचरने जशी स्क्रिप्ट दिली तशी मी वदवली, ते मी काही चेंज बिंज करण्याच्या भानगडीत पडली नाही. अरे बापरे, असं कसं? म्हणजे हे तर जर काय चुकत असेल तर आपण ते इन्फॉर्म करून ते चेंज करणं हाच खरा शहाणपणा आहे ना. की काहीतरी बस कोणीतरी काहीतरी दिलं आहे, टीचर आहे म्हणून काय झालं चुकीचं तर चुकीचंच शिकवायचं, याला काय अर्थ आहे? का तिथे काय परीक्षक बसलेले ते पण काय टीचरने सांगितलं आहे असं समजून सोडून देणार आहेत का? त्या गोष्टीकडे कानाडोळा करणार आहेत का? बहुतेक हिचं असंच झालेलं आहे. कारण ही इतक्या चुकीच्या, असंख्य चुकीच्या गोष्टी बोलते करते की मला तर वाटतं की हिचे शिक्षक पण असेच होते असतील आणि सेम हिच्या मुलाला पण तसेच शिक्षक भेटलेत. त्याच्यामुळे ही जसं चुकीचं शिकत आली तसं ते पोरगं पण आता चुकीचं शिकणार. की फरक पैंदा आहे. मला तर वाटतं हे खरंच शाळेने दिलं असेल तर वेगळी गोष्ट आहे, नसेल तर मग शाळेने या मॅटरकडे बघण्याची अत्यंत गरज आहे. कारण ही तुमची बदनामी करते, चक्क बदनामी करते. आणि नाही, जर हे खरं असेल, जर टीचरने असं स्क्रिप्ट लिहिलं असेल तर मग टीचर बदलायची गरज आहे. म्हणजे शाळेत टीचर एकूणच बरोबर नाहीत, मुलांना चुकीचं काहीतरी शिकवतात. असो, तर आपला विषय वेगळा होता, तर मी भरकटली विषयापासून. आपला विषय होता मेकअप. त्या मेकअपवालीला काय ग कसलं टोचन दिलंस, एवढं जरा जास्तच तारीफ पे तारीफ चालू होती. हे खूपच मुळातच सुंदर आहेत, यांची स्किन फारच छान आहे. बस कर भाई, बस कर, इससे तो ये तो मेरे सब्सक्राइबर भी नहीं सहन कर पाएंगे, इतना भी मत झूठ बोल. आणि मग आला खरं तोंडातनं बाहेर सत्य. येतच ना असं सत्य बाहेर तोंडातनं. अति हुशारी करायला जाते आणि मग काय ना काहीतरी पचकते, तशी पचकली. इतका खरंच सांगू मी, इतका छान मेकअप झाला ना, अगदी मला हवा होता तसाच. मी तिला सांगितलं होतं अजिबात ओव्हर करायचं नाही, जसं मला आवडतं, जसं मी करते तसाच करायचा, आणि तसाच तिने केला. आणि इतका छान दिसतं ना विदाऊट फिल्टर. पण बघा तुम्ही, अजिबात माझ्या चेहऱ्यावरचे खड्डे बड्डे काही दिसत नाही आहेत आणि बिलकुल एकदम मस्त स्मूथ स्किन दिसते आहे विदाऊट फिल्टर. बोलली पकडला, आता कसं पकडला, आया ना ऊंट पहाड के नीचे. शाणी, म्हणजे तू फिल्टर लावतेस ना. परत ऐका मंडळी, नीट ऐका, ती बोलली आहे की विदाऊट फिल्टर पण इतकी छान मेकअप मस्त बसलाय. आणि लोकांना काय मोठ्या टेपा टाकते, म्हणजे डाएट आणि माझं काय स्किन केअर आणि मी ट्रीटमेंट हे ते करून आत्ता माझ्या चेहऱ्यामध्ये बदल येतोय आणि आत्ता खरंच खूप छान झालं आहे आणि असं आहे आणि तसं आहे. मी तर वापरतच नाही फिल्टर, उगाचच खोटं बोलतात. मी तर असं काहीच करत नाही, मी तर काही लायटिंग वगैरे पण नाही, मी तर असं त्या ट्यूबलाईटच्या समोर आपलं थोबाड घेऊन चकाकत पण नाही, असं मी काहीच ट्रिक्स यूज नाही करत. पण है ना, मला नको सांगू से, क्योंकि ना ये सब मैं चौथी में करती थी. जब मैं छोटी बच्ची थी, बड़ी शरारत करती थी, मेरी चोरी पकड़ी जाती, जब रोशनी देता बजाज. तर तेव्हापासून मला माहिती आहे बजाजने मोठ्या लोकांच्या चोऱ्या पकडल्यात. तर तुझी काही चीज आहे.
डॅमेजरला सांगते, तुम्ही माझ्यासाठी आणा, खूप छान, मला खूपच आवडलं तुम्ही जे पण काही आणता ते, आणि तुमची चॉईस खरंच खूप छान आहे आणि मला खरंच आवडलं. अच्छा, चांगलंच काहीतरी डॅमेजरने तुला सुनवलेलं दिसतंय. हां, कानाची छिद्र छोटी मोठी मोठी छट्टी करून 10 वेळा बदलून आणलंस ना. तो नसताना सुमडीमध्ये जाऊन एकटीच स्वतःला जे पाहिजे ते घेऊन आली. त्याच्यानंतर डॅमेजर बोलला असेल की बाबा आता तर बघ, मी तुझ्यासाठी काही आणणारच नाही, जा. मग आता असं कसं चालेल ना, पाहिजे तर आहे, असं कसं डॅमेजरने काहीच नाही आणलं तर कसं चालेल. डॅमेजर बहिणीला देईल, मला नाही. म्हणून डॅमेजर बोलला असेल मी माझ्या बहिणीला देईल, पण तुला नाही देणार, तुला बाई काय आवडतच नाही. म्हणून मग बोलली असेल, नाही आता मस्का पॉलिश करते. नाही नाही, तुम्ही तर खूपच छान आणता, तुमचं तर माझं एकदम फेवरेट आहे, एकदम फेवरेट. डॅमेजर मस्त मस्त एकदम. तुम्हाला तीर आहे ना एकदम सही निशाणे पे लगाय. जास्त उडत होती ना, खूप मोठी स्वतःला फॅशनिस्टा समजते. पण डॅमेजर साडी एकदम बकवास आहे. काय ते कलर काय आणलं ते, जर कलर तरी जरा बरा आणायचा. मला वाटतं त्याच्यामध्ये जी स्वस्तातली स्वस्त साडी असेल ना, ती याने उचलून आणली असेल. बाबा डेंजर, हिला नाही आवडली, परत तिकडे जाऊन नाटकं केली वगैरे, तर मग कुठे आता इथे परत ते फ्लाईटचे तिकीटं काढून, म्हणजे तेवढा साडीचा खर्च नाही तेवढा त्याला येण्या जाण्याचा लागेल, वर पैसे जातील ते वेगळेच. म्हणून त्याने एकदम विचार करूनच यावेळेला पाऊल उचललं आहे आणि ते बरोबर पडलं आहे. त्याच्यामुळे ना मावसे, जास्त ॲक्टिंग नको करू, गपचूप आहे ना मिळतं ते घ्यायचं, असंच राहायचं, असाच, जास्त आवाज नाही करायचा. आणि मंडळी, तुम्ही बघितलं का ते जे व्हाईट शर्ट घालून एकदम असं बसलेली ना टिक्का लावून, जेव्हा तेच ते डॅमेजर आले तेव्हा जे आउटफिट होता, तर त्याच्यामध्ये एकदम एकदम वेडीबाई दिसत होती. तो वेडीबाईचा जो लुक आहे ना आपला रुके भाऊचा, तो एकदम हिच्याकडनंच इन्स्पायर झाला, एकदम परफेक्ट. त्या लुकमध्ये बघून तो मला ना एकदम मी शुअर झाली की हिला बघूनच त्यांनी तो लुक धारण केला आहे वेडीबाईचा. ए वेडीबाई, हट हट हट, पागल, हट हट. जर तुम्ही बघितलं नसेल ना, पटकन बघून या, तेवढंच बघून या. म्हणजे स्टार्टिंगलाच बसली आहे एकदम त्याच अवतारात, दिसेल लगेच. आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला. आणि शेवटी काय तर म्हणे की किती मेहनत असते प्रत्येक कामासाठी. म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांची तर आणि वेगळीच मेहनत असते, त्यांचं सगळं वेगळंच, त्यांची धावपळ असते. पण घरी राहणाऱ्या पण घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांचं पण खरंच किती, म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या लाईफमध्ये वेगवेगळं असतं ना, स्ट्रगल असतं असं वगैरे काय काय बोलत होती. आणि म्हणत होती कोणी हंडा डोक्यावर घेतं, कोणी कुठे घेतं, तर कोणी कुठे घेतं, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पण ते हंड्याचं वजन तर सगळ्यांना सोसावं लागतं, त्याच्यामुळे कोणी कोणाला जज करू नये, असं तसं प्रत्येकाचं काय ना काहीतरी स्ट्रगल असतं. प्रत्येकजण आपलं वेळात वेळ काढून कसं मॅनेज करत असतं ते त्यांचं त्या बाईलाच माहिती. हो का? मग आम्हाला जेव्हा बोलत होती, स्पेशली मला म्हणतेस की असं तर होऊच नाही शकत, ही तर जॉबच करत नसेल, नाहीतर मग कसा काय हिला वेळ मिळतो, आणि मग कसं काय करते, ही तर म्हणते हिला मुलगा आहे, ही जॉब करते, पण तरी पण हिला असं सगळं करायला वेळ मिळतो, मग ही खोटंच बोलते, हे करते ते करते. तेव्हा कुठे गेलं होतं हे अगाध ज्ञान तुझं. मोठी आली मोठी शाणी, तुझी मेहनत. हां, थोडं एवढं सगळ्याला कामाला बाई वगैरे असून पण, सगळं काही असून पण तुला वेळ मिळत नाही, पण कधी काढतेसच ना हे सगळे फालतू इकडे तिकडे उद्योग करायला, प्लस हे तुझे व्हिडिओज आणि 2-2 चॅनल चालवायला, हे सगळ्या गोष्टी करतेसच ना. मग मी का नाही करू शकत? मग तू का मला जज करते? तर त्याचं ना ज्ञान आहे ना स्वतःच्या खिशात घालायचं, बकवास नाही करायची. आणि मग जर जे बोलतेस ना मग ते करायचं. माझ्याशी ना उलटे पुलटे अशी गेम्स नाही करायचे, नाही तर मला माहिती आहे कसं खोडून टाकायचं लोकांना ते. पुन्हा एकदा सांगते मावशे, कुठेही काही झालं तरी एक ध्यानात ठेवायचं आणि माझ्याशी नीट बोलायचा आणि लायकीत राहायचा.
असं तर मग म्हणजे ह्याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते. हा एक छोटासा अटेम्प्ट होता. बरेच दिवस केला नाही काय झालं काही गडबड आहे इतकं तुम्ही लोक ना, अरे काय गडबड नाही, किती वेळा सांगितलं तुम्हाला. आपली काही गडबड नाही. आपल्याला वाटतं आम्ही करतं, नाही वाटत नाही करत. सिम्पल आहे. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. मी आपल्या स्वतःच्या मर्जीची मालिक आहे. चला तर मग भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.